जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम टू संडे ब्लॉग. आपल्या आप्पांनी आज इन्व्हिटेशन दिलं की त्याच्या मुलीचं जायवल करायचं, त्यामुळे आपण चाललं जस्ट टाकेदेवी मंदिर दानपटा. गाईज जो आपण 10 तारखेला जो धमाका करणार होतो, जो पप्पांना आपण गिफ्ट देणार होतो, तो आपला वेटिंगला पडला आहे. त्यामुळे आपल्याला 10 तारखेला तो गिफ्ट आपल्याला भेटलं नाही. खूप वेटिंग असल्या कारणामुळे आपल्याला ते भेटणार नाही. अजूनही डेट फिक्स नाही. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेन की कधी भेटेल ते. चला तर मग आता जाऊ, खूप उशीर झाला आम्हाला जायला ऑलमोस्ट. तर आम्ही आता निघतो, डायरेक्टली भेटू आपण डायरेक्टली दानपाट्यावर. चला मग, येत आहे ना. पब्लिक सगळे तिकडे आहे. फायनली मी आता श्री टाकेदेवी मंदिर दानपाटा इथे पोहोचलेलं आहेत. बघू शकता तुम्ही पूर्ण दानपाटा, आपला देवीचं परिसर. बोलो मी पुढे आईचं दर्शन घ्यायला. चला तर मग आपण जाऊ पुढे. आमच्या आप्पाची मुलगी, आम्ही टाकेदेवी ह्यासाठी आलो होतो काही जायवल करायला, त्याच्या मुलीसाठी. नमस्कार मंडळी, आमचे पुराण कालातील मंदिर आहे आई टाकेदेवीची. तिथे आम्ही सर्व आमच्या घरातील सहकुटुंब सहपरिवार आम्ही माझ्या लेकीचा जायवल करण्यासाठी आलेलो आहोत. तुम्हाला पण यायचे असेल तर ओल्ड मुंबई पुणे हायवे या ठिकाणी अरे कहना क्या चाहते हो? टाकेदेवी आईचे मंदिर आहे. या ठिकाणी तुम्ही पण अवश्य या. परिवार आलेला आहोत, सहकुटुंब सहपरिवार. 10 बोकडे आणलेले आहेत आम्ही. एवढी जण खाणार बसून आता. नमस्कार. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. आपलं आईचं दर्शन घेऊन बाहेर आलो. आता आम्ही चाललो जेवणाची तयारी करायला. चला तर मग आपण जाऊ पुढे, तिकडे जेवण करतो तिथे. चला तर मग. ही सगळी आमची पलटण उगा मटन गाव. आता आम्ही दाखवत इकडे जेवण कुठे बनवतो तिथे. थांब ना. खाना बनवणार मराठीत बोल. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आता आपलं जेवण चालू आहे त्याची. सासूबाई ही सगळी आपली फॅमिली. कोपरा का दे दे. माझं जेवण झालं. आता हे सर्वजण जेवायला बसलेत आणि आता निघालो घरी जायला. गाईज जस्ट आता आपण आलो आपल्या घरी. खूप छान मस्त जेवण झालं होतं. मस्त आता फ्रेश होतो. भेटू आपण आता डायरेक्टली संध्याकाळी. A few moments later. सो गाईज तुम्हाला म्हटलं होतं की दुपारी की संध्याकाळी जायचं प्लॅन आपण अजून आपला पेंडिंग आहे. तर उठल्यानंतर फ्रेश झालं, मूड झालं की आपण आपल्या तळ्यावर जावं. बघू शकता मागे सनसेट. ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असं माझ्यावर कोण होतं, साहिल कदम भाऊही माझ्याबरोबर आला. त्याला विचारू आता आपण हा लोकेशन कसा वाटलं तुला. एक नंबर वाटलं इथलं लोकेशन. आणि या टायमाला पण म्हणजे तो सनसेटचा जो टाइम आहे ना, वातावरण पण एकदम इथं शांत असतो. आणि तो आमच्याकडून थोडासा मिसिंग झाला. मी थोडा लेट झालो यायला, कारण मी झोपून राहिलो होतो. त्यामुळे मी लवकर सॉरी. मी लवकर तुम्ही याची वाट बघत होतो. बघू शकता तुम्ही 4 वाजेने आमचं त्याला इरसालगड.
कौन है? मैंने इसे कहीं देखा है। यही तो बादशाह है। हाँ? आम्ही पण कधी तल्यावर आलो लहानपणी असताना हा 3 बॅक टू होम. जस्ट आता आलो आम्ही घरी. संडे ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की फीडबॅक द्या आणि आपल्या संडे ब्लॉगला खूप सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका. खरंच पुन्हा एकदा सांगतो तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुमच्या सपोर्टशिवाय आमचं काही होऊ शकत नाही. त्यामुळे खूप सपोर्ट करा, लाईक करा. आपल्या ब्लॉगला असंच तुम्ही प्रेम करत राहा यापुढेही. चला, जय महाराष्ट्र.